तुमच्या सोबत एवढं काम करते मी, मला माझं पैसे पाहिजेत. तुम्हाला कोणी अपर्णाताईच्या घरी जायला सांगितलं होतं? ते काय बी नाही, मला माझं पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. माझ्याशी कुणीही मोठ्या आवाजात बोललेलं मला आवडत नाही. बोलणार मी काय घाबरते का तुम्हाला? मला माझं पैसे पाहिजेत. एक तर सगळं पैसे तुम्हीच खाता, हे पैसे मी तुम्हाला पचून देणार नाही डॉक्टर. ये डॉक्टर अपर्णा, ये 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 बस. अगं आत्ता तुझाच विषय चालू होता. अपर्णा, किती अशक्त वाटतेस तू. तुला स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. डॉक्टर काही केले आईचा चेहरा डोळ्यासमोरून नाही जात. खूप आठवण येते तिची. अपर्णाताई, असं रडून कसं चालेल? नहीं तो तुम्हारी भी तबीयत खराब हो जाएगी. डिंपल, अपर्णासाठी पाणी घेऊन येतेस का? अपर्णाताई, तुला पाणी पाहिजे का? बघितलं, नाही पाहिजे तिला पाणी. अपर्णा, हे बघ, तुला आता सावरायला हवं. आपण तुझ्या आईला वाचवायचे कमी प्रयत्न केले का? कदाचित त्यांचं आयुष्य तेवढंच होतं. डॉक्टर, हे सगळं माझ्याच आयुष्यात का? आधी बाबा, आता आई. इतकं वाईट नशीब का माझं? अपर्णा, तुला काही काळासाठी का होईना पण आईबाबांची साथ मिळाली. माझ्याकडे बघ, मी अनाथ म्हणून वाढलोय. मी किती रडलं पाहिजे. मला साथ देणारं कोणीच नव्हतं. मी तुझ्यासाठी तरी आहे. तू रडू नकोस. हा रुमाल के डोळे पुस. मला तरी वाटतंय काकीसने आधीच त्यांना त्यांचं मरण दिसलं असणार आहे. म्हणूनच त्या 5 लाखाची एफडी मोडून देत नव्हत्या. आणि तेच पैसे तुझ्या लग्नासाठी बी वापरणार होते ना. म्हणूनच त्यांचं ऑपरेशन झालं नसेल बघ. तू एक काम कर, डॉक्टरांकडनं पैसे परत घे. देणार ना डॉक्टर रिटर्न पैसे? हो, देतो ना. ते मुंबईच्या हॉस्पिटलला ऍडव्हान्स म्हणून भरले. मागवतो लवकर. थोडा वेळ लागेल पण मागवतो. चालेल डॉक्टर. डॉक्टर, माझं डोकं खूप दुखतंय. या घे गोळ्या. येते मी. अपर्णा, तुला काहीही वाटलं तर बिंदास मला फोन कर. मूर्खेस का ग तू? तुला कोणी सांगितलं होतं अपर्णासमोर विषय काढायला? माझ्या मनानं तुमच्यासोबत पार्टनर म्हणून काम करायचं आणि तुम्ही मात्र एकट्यानं पैसे खायचं, हे नाही पटलं माझ्या मनाला. अशी कुठली पार्टनरशिप असते का डॉक्टर? ही डिंपल लहान आहे पण येडी नाही डॉक्टर. आणि तुम्ही जर मला माझे पैसे देणार नसाल ना, तर हे पैसे मी तुम्हाला बी खाऊन देणार नाही. आता तुम्हीच ठरवा, माझं नुकसान करायच्या नादात स्वतःचं नुकसान करायचं का आरामात टेन्शन न घेता पैसे वाटून खायचं. आणि या डिंपलला नेहमी सिंपल समजू नका डॉक्टर. और मेरे से पंगा लोगे ना तो बहुत महंगा पड़ेगा. समझलं ना? जने, अगो गावात दिवाळीची काय हालचाल. त्या सरपंचाला म्हणा घरटी वाट की 1-1 लाख रुपये. सगळे एकटाच लुटून खातो या. तू सांग बाया, तुझं ऐकल त्यो. मग मी काय भीती आहे होय? चल आताच त्याच्या घरावर मोर्चा नेऊ आणि त्या जगदाळ्याच्या पारीला बी घे संग. ती त्या होय. अगं तिचं पोरग आहे का नाही संतू, त्याला चांगली नोकरी लागल्या म्हण. मग म्हैसनं येताना बायकू पोर आय समद्यासनी कापड मिठाया कायनू बायनू समद घेऊन आलाय म्हण. आणि आईच्या इच्छे खातर नवीन घर बी बांधाया घेतलंय. आईला काय सुद्धा कमी पडून देत नाही बघ तू. नाहीतर आपली पोरं. माझी नात बी काही कमी नाही, चांगला पैसा कमवायला लागली. तासन तास नुसत्या नोटाच नोटा मोजत बसती. वाईस ध्यान ठेव तिच्यावर, नाहीतर एक दिवस नोटा दाखवून फुस लावून कोणतरी घेऊन जाईल तिला.
त्याचा मुडदच पाडीन जाग्यावर, त्याचं मडच बसवीन आणि मी कशाला माझी नातच बसवील. डिंपलला काही साधी सुधी समजू नको, ती अख्खा गाव इकून खाईल. हे सारे एवढं पैसे कुठनं का कमावती ती? अगं ती त्या कंपाऊंडर कडे कामाला आहे. घराचं कर्ज फिडून सगळं घरदार वर काढते का नाही बघ. अहो आत्या ती समज करेल, पण तुम्ही कशाला गावभर करताय? आजकाल कुणाला बघवताय वय कुणाचं चांगलं झालेलं? उगाच नजर लागायची. कुणी लाव दे की नजर, त्याची तिरडीच मोडते बघ जाग्यावर. आणि मी कुठं गावभर बोंबलत सुटले ग? मला नाही ती सवय. एक एक बात 9 हात. अहो आत्या तुम्ही असं बोलता बोलता समद्यांना सांगाल. मी फक्त जनीला सांगितलंय आणि ती कुठं जाणार आहे ग सांगायला? आम्हाला नाही तसली सवय धुणं धुवायची. आपलं काम बरं आणि आपण बरं. काय ग जने? होय, तुमच्या मनाला वाटेल ती करा, पण असं काय वावगं बोलू नका ज्यांना डिंपल अडचणीत येईल. तर मी कशाला डिंपलला अडचणीत आणते? विठ्ठल, तुला कुठे काही अशुभ होणार असेल तर लगेच कळतं ना. मग आई जायच्या आधी का नाही सांगितलंस मला? भरभरून बोलले असते तिच्याशी, एकदा शेवटचं तिच्या कुशीत झोपले असते. असेच डोळे पुसायचे आई. तिचं नाव एवढ्याचं माझ्या डोळ्यात कधी पाणी आलेलं. खूप आठवण येते रे तिची. असं वाटतं सगळं संपवून जावं तिच्या मागे, तिला भेटायला. डॉक्टर आहेत म्हणून, नाहीतर कधीच संपवलं असतं मी स्वतःला. या गावात दुसरं असं हक्काचं माझं कोणीच नाहीये. विठ्ठल, यापुढे तरी माझ्या आयुष्यात सगळं चांगलं घडेल ना? बोल ना विठ्ठल, सांग ना विठ्ठल. डॉक्टर बरं झालं तुम्ही इथे भेटलात मला. एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करताय? मला बोलायचंय, तुमच्याशी बोलायचंय मला डॉक्टर. तुमच्याशी बोललं ना की जरा हलकं वाटतं, टेन्शन कमी होतं डॉक्टर. मी आता खरंच खूप घाईत आहे. आपण नंतर बोलत का? मला काहीतरी उपाय सांगा डॉक्टर. मला ना रेशमाला विसरायचं आहे. खूप आठवण येते त्याची. घरात सगळीकडे तीच दिसते मला, म्हणून मी घरीच जात नाही डॉक्टर. मला सांगा ना, मी काय करू डॉक्टर? मिस्टर विजय, मी आता खरंच खूप घाईत आहे. तुम्ही उद्या सकाळी या, मी सकाळी उपाय सांगतो. डॉक्टर असं नका करू डॉक्टर. तुम्ही दोस्त म्हणता ना मला, माझ्यासाठी एवढं करा डॉक्टर प्लीज. करणार, नक्की करणार. तुम्ही एक काम करा, घरी जाऊन झोपा. माझं ते काम झालं की मी तुम्हाला येऊन भेटतो, गोळ्या देतो, बरं वाटेल. तुम्ही खरंच याल ना डॉक्टर? हो या डॉक्टर. रेशमासारखं करू नका. ती गेलीच, पण तुम्ही या डॉक्टर. मी वाट बघेन तुमची. तुम्ही आलेच पाहिजे डॉक्टर. मी वाट बघतो तुमची. लवकर या डॉक्टर. अपर्णा, डॉक्टर, अपर्णा, अजून किती दिवस रडणार आहेस? आईची खूप आठवण येते डॉक्टर. का केलं त्यांनी असं? का गेली मला सोडून? अपर्णा, रडू नको. तू अशी रडल्यामुळे आई परत येणार आहे का? नाही ना. हे बघ, मी तुझ्याशी लग्न करणार आहे हे आईला कळल्यामुळे आईने निश्चिंत होऊन जीव सोडला असणार. त्यांना विश्वास होता मी तुझी काळजी घेईन.
तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. पण तू अशीच रडत राहिलीस तर किती वाईट वाटेल त्यांना, आणि त्यांच्या आत्म्याला शांती पण नाही मिळणार. तुला आवडेल का हे? नाही ना? मग डोळे पुस बघू. तुम्ही म्हणतात ते सगळं पटतं डॉक्टर, पण काही केलं आईचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये. सतत तिच्या हाका ऐकू येतात, तिचं मायेनं चेहऱ्यावरून हात फिरवणं आठवतं. ती खूप एकटी पडले डॉक्टर, खूप एकटी पडले. अपर्णा तू शांत हो. तू बस, शांत हो. तू वेडी आहेस का? तू एकटी नाहीयेस. मी आहे ना तुझ्या सोबतीला. आपण दोघं मिळून तुझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करू. शेवटची इच्छा? हो, आपल्या दोघांचं लग्न होताना बघायचं होतं त्यांना. मग काय एवढी घाई केली तिने जायची डॉक्टर? थांबायला हवं होतं ना आपल्या लग्नाला. माझ्या लग्नात तिला मिरवताना पाहायचं होतं. तिच्या हाताने माझ्या डोक्यावर पडलेल्या अक्षता पाहायच्या होत्या. लग्न झाल्यानंतर आशीर्वाद देताना आनंदाने खुललेला तिचा चेहरा पाहायचा होता. पाहणार, सगळं पाहणार. अगं आई इथेच कुठेतरी असेल, आपल्याला पाहत असेल. त्यांनी तुला माझ्या हवाली केलंय आणि माझं ठरलंय. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर त्यांना कधीच पश्चाताप होणार नाही यासाठी सतत काळजी घेईन. आयुष्यभर तुला सुखी ठेवेन. अपर्णा, मला तुला जपायचंय, तुला सतत आनंदात ठेवायचंय. तुझ्या चेहऱ्यावर हे सुंदर हसू आहे ना, ते कायम कसं टिकवून ठेवता येईल याचा विचार करायचा आहे. जगातली सगळे सुख तुला द्यायचे. हिच्या आईचे दागिने, तिची आई तर गेली, त्यामुळे आता ते सगळे माझे. हा बोला काका. अपर्णा, कशी आहेस? बरी आहे. हा अपर्णा, मी तुला म्हटलं होतं की तुझ्यासाठी काका मेला म्हणून समज. काका पण रक्ताचं नातं आहे का आपलं? ही नाळ कशी तोडायची? तुझी काळजी वाटते मला म्हणून मी फोन केला तुला. बघ, तू इकडे ये ना ग पुण्याला. अपर्णा, अगं कायमची नको येऊस, पण 4-8 दिवसासाठी तरी राहायला ये. अगं तेवढंच बरं वाटेल तुला. आणि मग आईच्या आठवणीतून बाहेर पडलीस की मग जा परत निघून. मी तुम्हाला सांगितलंय
मी इथून कुठेच जाणार नाहीये. अपर्णा, कधी ना कधी तुला तिथून जावंच लागणार आहे. लग्न झाल्यानंतर काय करणार आहेस तू? तुझ्यासाठी मी एक चांगलं स्थळ पाहिलंय. मुलगा चांगल्या नोकरीला आहे आणि स्वभावाने पण उत्तम आहे बघ. काका, मी सतत विचार करायचे. काका हे सगळं प्रॉपर्टीसाठी नसतील करत. माझंच काहीतरी गैरसमज होत असेल. पण तुम्ही परत असं काहीतरी करता आणि माझी खात्रीच पटते की तुमचं हे सगळं प्रॉपर्टीसाठीच सुरू आहे. अपर्णा, अगं मी दादा वहिनींची शपथ घेऊन सांगतो की तुझ्या प्रॉपर्टी मधला मला एक तुकडाही नकोय. मग का मला इथून बाहेर काढताय? कारण तू जबाबदारी आहेस माझीच अपर्णा. वहिनींच्या माघारी मलाच तुझ्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे बघ. वहिनी गेल्यानंतर एका वर्षाच्या आत तुझं लग्न व्हायला हवंय अपर्णा. तुझं नीट झालं नाही तर लोक आम्हाला नावं ठेवतील. म्हणजे लोक नावं ठेवतील म्हणून तुम्हाला माझं लग्न करायचं? मला वाटलं खरंच तुम्हाला माझी काळजी वाटते, पण तुम्ही तर लोकांमुळे माझी काळजी करताय. तसं नाही अपर्णा. अगं मला तुझी काळजी वाटते. अगं कोणीतरी एकटी मुलगी बघून तुला फसवेल, तुझा गैरफायदा घेईल, तुझे पैसे प्रॉपर्टी लुबाडेल, म्हणून तुझं लग्न लावायचं म्हणतोय मी अपर्णा. तुम्ही नका टेन्शन घेऊ माझ्या लग्नाचं. माझं ठरलंय मला कोणाशी लग्न करायचंय ते. आणि प्लीज यापुढे फोन करू नका. डिंपल ये बस. रोज तर हाकलून देता खोलीत ना, आज तू स्वतः बोलून घेतलंय. अगं तुझेच आहेत, घाबरू नको. या पैशांच्या बदल्यात मी तुझ्याकडनं कुठलंही काम करून घेणार नाही. दिवाळी गिफ्ट आहे. नक्की मनापासून देताय ना डॉक्टर? नाही म्हणजे एवढं बोलताय, पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की पैसे द्यायची तुमची इच्छा आहे म्हणून. डिंपल, तू समजतेस एवढाही वाईट नाहीये मी. तू चांगलं काम करतेस, चांगली मुलगी आहेस. फक्त तोंड जास्त चालतं तुझं, त्याला लगाम लावायला शिक. नाहीतर तुझी एक चूक आपल्या दोघांना डायरेक्ट जेलमध्ये घेऊन जाऊ शकते. त्यामुळे मला खात्री आहे, जे तू काल वागलेस ते इथून पुढे वागणार नाहीस. डॉक्टर, आज सकाळी सकाळी तुम्ही काय गोड खाल्लेलं दिसतंय. नाही म्हणजे किती गोड बोलताय. मला तर भ्याच वाटतंय तुमचं. तुम्ही जेव्हा जेव्हा गोड बोलता ना, तेव्हा तेव्हा माझ्यापासून काहीतरी लपवताय असंच वाटतं मला. डिंपल, डिंपल, तुला खरं सांगू, मला आवडतं कुणालाही माझ्या मनाचा थांगपत्ता न लागू द्यायला. पण तू हुशार आहेस. तू कसं काय ओळखतेस ग मला? म्हणजे तुम्ही खरंच माझ्यापासून काहीतरी लपवताय ना? नाही, यावेळी तुझा अंदाज चुकलाय. अगं मी खरंच मनापासून तुझं कौतुक करतोय. तुझ्यामुळे मला इथे राहायला जागा मिळाली, एवढा चांगला दवाखाना सुरू झाला, माझ्याकडे पैसे यायला लागले. तुला कसा विसरेन मी? आता ज्यांच्यामुळे माझ्यावरती एवढे चांगले दिवस आले, त्यांच्या घरात दिवाळी आनंदात साजरी व्हायला नको? हे बघ, मी ठरवलं असतं तर हे पैसे मी मंगलताई आणि बाबूदादाला देऊ शकलो असतो, पण हा मान मी तुला देतोय. तूच तुझ्या घरच्यांच्या नजरेत मोठे होशील. आता तूच ठरव, पैसे पाहिजेत की नको. या पैशामुळे माझ्या घरातल्यांची तर दिवाळी लयच भारी जाणार आहे. त्यांना वाटतं मी त्यांना सामान घ्यायला पैसे देईल, आणि त्यांना काय काय पाहिजे ना याची बी तयारी केली आहे त्यांनी, म्हणून हे पैसे घेते. थँक्यू डॉक्टर. चला येऊ का? जा, पैसे घे आणि खुश हो. या पैशांनी विकत घेतलंय मी तुला. पुढे जे काय होईल त्यासाठी तुला मला मदत करावी लागेल, म्हणून देतो मी हे पैसे. नाहीतर माझ्याकडून पैसे घेणाऱ्याला मी